7 नंबर वॉर्डातील रस्त्यासाठी आरपीआयचे रास्ता रोको आंदोलन, डांबर अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये टाकण्याचा इशारा। 7 नंबर वॉर्डातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांच्या जीवन हलाखीचे झाले आहे। मागील 2-3 वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात होऊन काही नागरिकांना अपंगत्वही आले आहे। वॉर्डात 4 नगरसेवक असूनही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांत संतापाचा सूर आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीने जोरदार आंदोलन छेडले। जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुजारी चौक ते रमामाता कॉलनी या मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेवर निषेध नोंदवण्यात आला। 7 नंबर वॉर्ड विकणे आहे असे फलक लावून संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। पावसाळ्यात झोपडपट्टी भागात ड्रेनेजचे पाणी घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न झाला आहे। ड्रेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या किचन कट्ट्यापासून असते, याकडेही महानगरपालिका दुर्लक्ष करते। वारंवार याची कल्पना नगरपालिकेला देऊनही त्याच्यावर कोणताच उपाय नगरपालिका प्रशासन करत नाही। जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला की जर रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले नाही तर डांबर थेट पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन टाकले जाईल। आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे इंजिनियर व ठेकेदारांनी येऊन 20 सप्टेंबरपासून रस्त्याचे काम सुरू करून 1 महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले। लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर संतोष जाधव यांनी हे निदर्शन थांबवून 1 महिन्याची मुदत महानगरपालिका व पीडब्ल्यूडीला देऊन हे आंदोलन थांबवण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते शोधपद्म विवेक कांबळे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व शहर जिल्हाध्यक्ष या मिरज शहरातले सर्व पदाधिकारी आम्ही वारंवार महानगरपालिका, पीडब्ल्यू आणि संबंधित रेल्वे या प्रशासकांना आम्ही वारंवार आमचे पदाधिकारी पत्रव्यवहार करत होते की पुजारी चौक ते मराठी मिल चाळ, रामामाता नगर, खाजा वस्ती, समतानगर, माणिकनगर, गंगानगर या भागामध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेले 3 वर्ष झालेलं नाही आणि वारंवार आमचे मराठी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे वारंवार अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा उडवीची भाषा, हे रस्ता आमच्याकडे येत नाही, रेल्वेकडे येतोय, रेल्वेकडे गेल्यानंतर पीडब्ल्यूकडे गेल्यानंतर महानगरपालिका, हे असं आम्हाला फिरवायचा प्रयत्न करत असताना मग आम्ही ठरवलं की आज रस्ता रोको आंदोलन करायचं। मग संबंधित आमचे मित्र नगरसेवक 7 नंबर वार्डाचे नगरसेवक गणेश माळी यांना कळालं की आम्ही आंदोलन करणार आहे। मग ते बोलवून घेऊन आम्ही चर्चा केली आणि चर्चातनं असा मार्ग निघाला की होतं तर आम्ही प्रयत्न करून रस्ता तुम्हाला मार्ग मोकळा करून देण्याचं त्यांनी बी आश्वासन दिले आणि पीडब्ल्यूचे अधिकारी आले होते, कॉन्ट्रॅक्टर आले होते, त्यांनी बी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 20 तारखेपासून तुमचा रस्ता पूर्ण करून देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि जर 20 तारखेनंतर जर हा रस्ता पूर्ण नाही जर झाला तर ती डांबर घेऊन आम्ही पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याच्या टेबलवर वतण्यात येणार आहे। ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जो इशारा समजा। आणि जो रस्ता झाल्यानंतर जे गटरीचे काम आहे ते आमचं गटरीमध्ये लगत आमचा समाज आहे, ते राखेल डिपो, बाकीचे झोपडपट्टी आहेत, त्या झोपडपट्टीमध्ये असं परिस्थिती होते की येणाऱ्या पावसामध्ये पाणी इतकं येते की त्यांच्या घरात किचन कट्ट्यापत्र एवढं पाणी साचलं जाते व ते अधिकारी बी लक्ष देत नाहीत, त्याचा बी आम्ही पाठपुरावा केलेला आहे। आणि हे आमच्या समाजातल्या लोकांचं कायमस्वरूपी ती पाणी बी येणारं बंद व्हावं, अन्यथा ती गटरीतलं पाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या टेबलवर वतण्यात येईल। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म विवेक कांबळे, आयटीसी जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, युवक मिरज शहर सोहेल कांडेकरी, सचिन सकटे व भाजप नेते नितेश कांबळे, राष्ट्रवादीचे गौसभाई मुलानी, अर्जुन कोळी, संदीप आठवले, राकेश कांबळे, रोनाल्ड गोकावी, संतोष कांबळे, मिलिंद गायकवाड, सौरभ कांबळे, यश बल्लारी, रोहन बाबासाहेब लगाडे उपस्थित होते।